शाळा मान्यतेबाबतच्या अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला स्थगिती दिली गेलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली। मुख्यमंत्र्यांनी मान्यतेबाबत मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले। काही शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा दिला गेलाय अशी माहिती समजते। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत यांच्याशी याबाबत बोलणार आहोत। सुशांत, आता ही जी स्थगिती दिली गेलेली आहे त्याचा नेमका काय तोटा होऊ शकतो आणि अल्पसंख्याक विभागाच्या या निर्णयाला आता स्थगिती आली त्याच्यामुळे काय नेमकं घडू शकतं? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर राज्यात काही शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देताना झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी करण्याची विनंती खऱ्या अर्थाने करण्यात आली होती। मंत्री संजय राठोड यांनी खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। ही जी शाळा आहे ती दारवा जिल्हा यवतमाळ येथील जुन्या ट्रस्टच्या शाळेला भाषिक आधारावर अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय अल्पसंख्याक विभागाच्या एका अधिकाऱ्यांना नुकताच घेतला होता। या शासन अनुदानित शिक्षण संस्थेचे सगळे संचालक जे आहेत ते मराठी भाषेत असताना त्यांना हिंदी भाषक म्हणून अल्पसंख्याक दर्जा कसा दिला असा सवाल खऱ्या अर्थानं मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित केला होता। तेव्हा हा विषय गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करा असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच सांगितल्याची माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून दिलेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर अल्पसंख्याक संस्थांना आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास मुला मुलींना 25% प्रवेश देण्याची सक्ती नसते। आणि सुशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।